नवी मुंबई पालिका भाजप स्वबळावर लढणार अशी चर्चा आहे। नवी मुंबई पालिकेवर भाजपाचाच महापौर बसणार, नवी मुंबईच्या भाजप जिल्हाध्यक्षांकडून दावा करण्यात आलाय। भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांच्यासोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। नवी मुंबई महानगरपालिकेचं बिगुल वाजलेलं आहे आणि 15 जानेवारीला या निवडणुका होणार आहेत। नवी मुंबईमध्ये सर्वात मोठा प्रश्न हा आहे की भाजप आणि महायुती हे एकत्र लढणार का, शिंदे गटाची युती होणार का, आणि या संदर्भात आपल्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष सोबत आहेत। सर, खरं तर लोकशाहीमध्ये स्वागत आहे। कसं असणार आहे आता निवडणूक महापालिकेची? पहा, महानगरपालिकेचं निवडणुकीचं बिगुल तर वाजलेलं आहे। भारतीय जनता पार्टी अगोदरपासून तयार आहे। परवाच्या दिवशीच, काल आपली आचारसंहिता लागू झाली, त्याच्या अगोदरच्या दिवशी आमच्याकडं निवडणुकीसाठी 111 वॉर्ड म्हणजे 28 प्रभाग, त्याच्यामध्ये 857 एवढे अर्ज आले होते उमेदवार। आम्ही त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्याप्रमाणे आम्ही आमच्या बूथ स्तरापासून तर सगळ्या गोष्टींमध्ये आमची तयारी आहे। 100% माझं वाक्य घेऊन ठेवा, 16 तारखेला जेव्हा त्या ठिकाणी मतमोजणी होईल त्यावेळेला नवी मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी असेल आणि भारतीय जनता पार्टीचाच महापौर त्या ठिकाणी असेल। धन्यवाद सर। आपण पाहू शकता की नवी मुंबईमध्ये निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे आणि महापालिकेवर फक्त भाजपचाच महापौर बसणार असल्याचं आपल्याला राजेश पाटील यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमितसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। सोलापूर पालिका निवडणुकीसाठी भाजप सज्ज झाली आहे। पालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत। 1000हून अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज। मुलाखतीसाठी भाजपाला 3 दिवस लागणार आहेत। भाजपाच्या कोर कमिटीकडून मुलाखती घेण्यात येत आहेत। याचाच आढावा घेतला आमचे लोकशाहीचे सोलापूरचे प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर सोलापुरातील भाजप पक्षाकडून जे आहे ते इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जे आहे ते घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपाकडे 1000हून अधिक इच्छुक उमेदवारांनी जे आहे ते अर्ज दाखल केले होते आणि त्या उमेदवाराच्या मुलाखती आज भाजपाच्या कोर कमिटीकडून जे आहे ते घेण्यात येत असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे। एकूण 1200 लोकांनी आपली इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्यांच्या सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा ओढा हा भारतीय जनता पार्टीच्या एकंदर केंद्रात असलेल्या आणि राज्यात असलेल्या आणि शहरात असलेल्या कामांवरती आणि विकासावरती त्यांचा विश्वास आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्येच आपण हे सगळं घडू शकतो असा कार्यकर्त्यांचा विश्वास असल्यामुळे कार्यकर्त्यांनी आपल्याकडे 1200 लोकांनी तिकिटाची मागणी केलेली आहे। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।